Yes! 3, 2, 1, go! गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. काका मामा तुमची नेहमीच घाई नका जाऊ तिकडं फिरायला काका मामा तुमची नेहमीच घाई नका जाऊ तिकडं फिरायला या की नाटक बघायला या की नाटक बघायला ओम नमो जगदंबे नमन तुझे अंबे करून प्रारंभ कपावर थापतून तुझ्याचा कपावर थापतून तुझ्याचा शैरा महाराष्ट्राचा प्राण शैरा महाराष्ट्राचा प्राण समजही नाच गात गुणगान जी नमस्कार मंडळी नमस्कार नमस्कार कुठे चाललंय एवढं गाई काहीतरी अन्न म्हणा तुमच्यासाठी थांबा थांबा दाखवतो एक ख्याती व्याप्त झालेल्या गडाची महती ऐका कान धरुणी ही क्रांती संकल्प घेऊया नष्ट कराया नजरेतली माती चला तर मग तिच्या आधारे लेपा अधोगती प्राणी यांची स्थिती हॅलो, हेळा बोल. मात्र. ज्याप्रमाणे भिंतीवर एक मात्र भिंतीचा आधार असतो त्याचप्रमाणे मनुष्य धर्म हा एक मात्र आधार असतो चला तर मग काय ना? मंडळी धर्माच्या रक्षण वाचवण्यासाठी आधार टिकून ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. मंडळी धर्मसंपत मोकळ्या हवेत पंख पसरतात यासाठी लढणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू संभाजी हा, तडे बांधते त्याच्यावर. शहाजी राजे यांचे वडील मालोजी राजे यांचा मृत्यू झाल्यावर देखील राज्याच्या रक्षणासाठी रणांगणावर लढणारे ते म्हणजे शहाजी राजे भोसले पतीचा मृत्यू झाल्यावर देखील दोन्ही मुलांचा सांभाळ करून जिने आपल्या पावन नगरीला 2 नगिने दिले अशा असणाऱ्या त्या म्हणजे राजमाता जिजाऊ 40 दिवस तुरुंगात राहून इतका त्रास सहन करून पोटात छाटल्या गेली अंगावरचं मास्क काढण्यात आलं डोळ्यांमध्ये गरम सळ्या टाकण्यात आला इतका त्रास सहन करून सुद्धा ज्यांनी श्वासामधला जय भवानीचा गजर सोडला नाही असे असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी महाराज भोसले आणि हे असं भोसलेंचं कुळ धन्य आहे कारण या सर्वांचा जन्म या भोसलेंच्या कुळात झाला आणि या सर्वांची ख्याती आपण कुठेतरी विसरत चाललोय म्हणूनच आपल्या समोर सविनय सादर करत आहोत पथनाट्य. होय घडला पण काढला गेला होय घडला पण काढला गेला होय घडला पण काढला गेला. हॅलो जानू कुठे आहेस? अरे इथंच आहे तुझ्या मनात. ए फालतूगिरी करू नकोस हा. कुठे आहेस ते सांग अरे तुझ्या मनात तुझ्या केसात तुझ्या अरे इथंच आहे तुझ्या घराच्या खाली लवकर आहे ना खाली. हो आले आले थांब हा. जानू हा आज आपण कुठे जाणार आहे हे न्यायला तरी मसनात पण येईल. सध्या आपण सेवागडावर जाऊ. चल मग चल मग अगं पस्ती का लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर बुरुम 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 बुरुम. अय्या किती छान आहे चल 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 काय ते झाड काय ते हिरवं भारी वातावरण दिसतंय. मागे फिरू नकोस हं. मला ना तुला काहीतरी दाखवायचंय काय दाखवूया नाही काय तर चांगलंच दाखवेल. हे बघ, मी काय काढलंय अय्या हे काय मी ना आपली प्रेमाची निशाणी काढलीये अय्या किती छान किती गोड आहे. अहो मंडळी भिंतीवर नाव करून प्रेम सिद्ध करणे खरे ठरते का हो ज्या भिंतींवर माझ्या राजांचा 345 वर्षांपूर्वी इतिहास चोरला गेला त्या भिंतींना आपण किंमत देत नाहीये त्याचे महत्व आज कुठेतरी आपण विसरत चाललोय. शिवाचा अवतार होता आनंदात होत असं म्हणत आपण आनंद उत्साह साजरा करतो पण काय उपयोग जर आपल्याला त्या राजांच्या कर्तृत्वाची किंमतच कळत नसेल म्हणूनच आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की गड घडला पण काढला गेला गड घडला पण काढला गेला गड घडला पण काढला गेला.
हे घ्या राजमुद्रा. आता तुम्ही स्वराज्य निर्मितीच्या इच्छेला वाटचाल करू शकता. हे नाचारे काय चाललंय? अगं नाचतोय. अगं वंशाचा दिवा पास होणार आहे. आम्हाला अजून रिझल्ट लागला नाहीये. बाबा लागेलच ना. बाबा हे ढोल बिल माझ्या रिझल्ट साठी. बरोबर. आता जर का वंशाचा दिवा पास होणार तर नगाडे तर वाजलेच पाहिजे ना. काय झालं? कशा अजून रिझल्ट लागू दे ना. अहो लागेल, होईल पास. अगं अगं आई. अरे तू कधी नापास झाली का ग? हे गप. बाबा तुम्ही कधी नापास झाला का हो? झाला असेल तर सांगा, मला काही प्रॉब्लेम नाही तसा. अरे काय बोलतोय? यांनी वेगळाच रस्ता धरलेला दिसतोय. काय काय बस, बस, बस. नका मारू त्याला. मारलं कुठं तेवढं? बस, बघितलं मंडळी, बघितलं. अहो शिवाजी महाराज फक्त 12 वर्षांचे असताना शहाजी राजेंनी त्यांना राजमुद्रा दिली. प्रतिपत चंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनाव शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपतेच्या विश्वासावर असलेली शहापुत्र शिवाजी याची राजमुद्रा लोक कल्याणासाठी शोभते आहे. अहो विचार करण्याची गोष्ट ही आहे की त्या काळी स्वराज्य निर्माण देखील झालं नव्हतं. आणि आणखी एक विचार करण्याची गोष्ट, हे बघा, शहाजी राजांनी बालशिवबांवर विश्वास दाखवला आणि त्यांना राजमुद्रा प्रदान केली. आणि आजच्या पिढीचा काय चाललंय? पंचवटीच्या जगात आजची लोकांना मागेच खेचायचा प्रयत्न करत आहेत. प्रोत्साहन न देता मागेच वळायचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की माणूस घडला पण काढला गेला. माणूस घडला पण काढला गेला. माणूस घडला पण काढला गेला. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं. प्रतापगडच्या पायथ्याशी खाणं आलं बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची त्यास नाही जाणीव शक्तीची. करील काय कल्पना युक्तीची. आजी जी 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 जी. खान राजाला पाहून म्हणतो कसा, आओ शिवा आओ, हमारे गले लग जाओ. खान हाक मारी तो हसरी रोकून नजारा गैरी जिरा जिरा ना जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मानला. खान दाभिमान मानला. कटरीचा वार त्यानं केला. कटरीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला. खरं खरं होता अंगाला. खान गडबडला. खान गडबडला. इतक्यात महाराजांना पोटामध्ये बिछोड केला. पोटामध्ये बिछोड केला. वाघानं खाचा वारा केला. तडा तडा पाडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा बाहेर आला जी. ज्या खानाने आपली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला, आपलं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशा त्या खानाचा पोतळा माझ्या राजांनी बाहेर काढलाच हो. ज्या राजाने आपल्या धर्मासाठी, आपल्या मातीसाठी लढा दिला, त्या राजाला आपण कुठेतरी विसरत चाललोय. त्या राजाच्या गड किल्ल्यांना आपण कुठेतरी विसरत चाललोय. अहो महाराणा प्रताप म्हणाले होते, गडाची सुरक्षा हीच राज्याची सुरक्षा. गुरु गोविंद सिंग म्हणाले होते, गड संवर्धन खालसा पंथाची सुरक्षा. अहो राणी लक्ष्मीबाई देखील म्हणाल्या होत्या, आपल्या गडांची सुरक्षा हीच आपल्या स्वातंत्र्याची सुरक्षा. अशा या महान व्यक्तिमत्वांनी आपल्या गड किल्ल्यांची महती गायली आहे. आणि आज त्याच गड किल्ल्यांची ख्याती आपण कुठेतरी विसरत चाललो. म्हणूनच आमचं एवढंच म्हणणं आहे, गड घडला पण काढला गेला. गड घडला पण काढला गेला. गड घडला पण काढला गेला. जगदंब शोधू कोणाला मीच स्वतःला. शोधू कोणाला धावू कसाला मीच स्वतःला.
महाराज तुम्ही असं सोडून नाही जाऊ शकत महाराज. महाराज तुम्ही आम्हाला हवेत महाराज. महाराज महाराज आता रडून काय फायदा? जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीची कुणाला किंमत नव्हती, आणि आता जेव्हा कळतंय तेव्हा आपण काय करण्या योग्य नाही, सक्षम नाही आपण तेवढे. शिवाजी महाराजांचा अंत झाला. शिवाजी महाराजांच्या अंतसमयी देखील आम्ही निघालो. आमचा काळ झाला. तुम्ही सप्त सिंधू सप्त गंगा मुक्त करा. काशीचा श्री विश्वेश्वर सोडवा. 12 ज्योतिर्लिंगांना त्या यवनांच्या हातून मुक्त करा. चुकूर होऊ नका. त्यांना हिंदवी स्वराज्यात आणा. असं म्हणत शिवाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला. आणि एवढं सुद्धा होऊन आपण त्या गडाची ख्याती कुठेतरी विसरत चाललो. काय कमवलंय आपण या आयुष्यात? कमवता त्या गडांनाच विसरून गेलो. कमवता त्या राजांच्या ख्यातीलाच विसरून गेलो. आज राजाच्या नावाखाली डिंगे मारणारे भरपूर, आज राजा म्हणून जगणारे भरपूर, आणि गंध लावता, बाळी घालता, झेंडे मिरवता, झेंडे मिरवत दारू पिऊन त्यांच्याच इमारती समोर नाचता. लाज वाटत नाही आपल्याला? आणि आपण म्हणतो आम्ही झालो त्या राजाचे मावळे, आम्ही गड्या त्या राजाचे चाकर. अरे काय हक्क आहे आपल्याला त्याचा चाकर म्हणून घ्यायला? माहितीये का आपल्याला? राजा बांधतो आपण. अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करतो आपण. पण खऱ्या अर्थानं आपल्याला राजे कोण होते हे कळालंय का? अरे राजा कोण आहे जर विचारायचं असेल ना, तर तो राजा त्याच्या कुशीत पळायला गेलाय. कुशीत वाढला ना तर रायगडाला विचारा. अरे त्याला विचारा की माझा राजा कोण होता. अरे रायगडा सांग ना माझा राजा कसा होता. अरे रायगडा सांग ना माझा राजा कसा दिसायचा, कसा हसायचा. अरे रायगडा तू माझ्या राजांना हसताना बघितलंय, माझ्या राजांना रडताना बघितलंय, या सह्याद्रीच्या कुशीत लढताना बघितलंय. अरे रायगडा सांग ना माझा राजा कसा होता. किंमत कळून सुद्धा आपण प्रत्येक वेळेस मागे फिरल्या जातो. अरे गड किल्ल्यांची माहिती सांगितल्यानंतर सुद्धा त्याच गड किल्ल्यांची ख्याती कुठेतरी विसरत चाललोय. म्हणूनच आमचं एवढंच म्हणणं आहे की त्या राजासारखा पुन्हा तो राजा होणार नाही. त्या जगाच्या बापासारखा दुसरा बाप होणं शक्य नाही. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. रचून नवा इतिहास तुझ्या गडाची ही व्यथा राजा समोर साऱ्या जगास. त्यात होती माना उंच होती नजरा या रेखेच्या राजाला मानाचा मुजरा. बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर, बघतोस काय मुजरा कर. अंततः आम्हाला सगळ्यांची एक विनंती आहे, सगळे उभे राहावं आणि आपले पादत्र सगळ्यांनी बाजूला काढून ठेवावे. बघतोस काय? बघतोस काय? बघतोस काय? आस्ते कदम दुर्गपती गज अश्वपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती प्रौढ पुरंदर प्रजापती क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी